पोरगीच देऊ नाही लागली. केसांची बघ किती मस्त मला वाट लागली. आले हे स्वस्त युट्यूबर पैसा विसा कमवला याच्यामुळेच तर कमवलाय. 5 किलोमीटर आहे. काय लफडं नाही, लफडं तू करू नको काय. टेस्ट मस्त होती पण ना तो जाम गरम होता. 477 लागते इथं. आणि आम्ही पाच ओ माय गॉड गाईज काहीच बेकार पाऊस आलाय. जय शिवराय मित्रांनो, नवीन एका काय बोलतोय जय शिवराय मित्रांनो, नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि 2दा ट्रिप कॅन्सल झाली बट 3rd टाइम अखेरकार आम्ही निघालो बोरिवली. ॲक्च्युली 2 टाइम जे आहे ट्रिप कॅन्सल झाली पावसामुळे. बट आज पाऊस नाही बघा. बोरिवलीला मंदिर आहे, तर ते मंदिर कोणतं आहे तुम्हाला नक्की समजेलच. तर चला जाऊया. आणि गाईज आपली ट्रेन सुद्धा आलेली आहे, तुम्ही बघू शकता. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? तुला का असं वाटते ती ट्रेन तुला बघून थांबणार आहे? पोरगीच देऊ नाही लागली. चला गाईज ट्रेन मोकळी झाली आहे. आपण जाऊन आता आपली जागा निवडूया. गाईज आम्ही पोहोचलो आता नेरूळला. आणि आता 10:55 ची आहे CSMT जी पकडायची आहे. होपफुली जागा भेटली पाहिजे कारण लई गर्दी असते. माणूस बघा आमचा काय बस कर ठेव ना आता. हो वी आर टॉकिंग अबाउट बिझनेस. गाईज ट्रेन आली. गर्दी ना नॉर्मल आहे. होपफुली चढायला तर भेटेलच. जर नाही चढलो तर अजून लेट होईल. गाईज कुर्लेला उतरले आहोत. आपल्याला कुठल्या लेला जायचं? सेंट्रल लाईनची CSMT डायरेक्ट इथून CSMT लाच जाते. पण ही दादर वगैरे बायकाळा वगैरे भेटणार नाही गर्दीवर. ट्रेन आहे 11:21 ची. आता वाजले आहेत 11:28. 21 ची गेली. 21 ची गेली. व्हिडिओ नाही निघाल सकता लीगल अलाउड नहीं. केसांची बघ किती मस्त मला वाट लागली. वो अलाउड नहीं यार, वीडियो मत निकाल. अलाउड नहीं ऐसा मत. मेरा वीडियो क्यों निकाल रहा है ब्रो? हु आर यू? साले ये सस्ते यूट्यूबर आपके वीडियो निकालते हैं मेरे. याच्यामुळेच तुम्ही पैसा कमवला आज. पुन्हा गाडीत पैसा विसा कमवला याच्यामुळेच तर कमवलाय. दुसरीकडे ट्रेन लागले पण आमच्याकडे ट्रेन येत नाहीये त्या प्लॅटफॉर्मवर. दादरला पोहोचलो. दादरला गर्दी बघा किती आहे. फायनली बोरिवली पोहोचलो. पैसा घाला ट्रॅव्हल करून करून. रे वरच फक्त 2.5 किलोमीटर आहे. आम्हाला याच्याने चालायचं तुला. काय काय नाव आहे? त्रिमंदिर. दादा त्रिमंदिर. इकडे 477 ची बस. अर्धा कट होईल. अर्धा कोटी. काय लफड काय लफड नाही. लफडं तू करू नको काय. नाही युट्यूबवर लोकांना बघून येणं अर्ध्यांची का तर अर्धे लोक असे असतात. ऍड्रेस म्हणजे रिक्षात बसवला नाही, फक्त ते ऍड्रेस सांगितलं तरी त्यांची मारती की बाई आणि नेऊ शकला असता. यांनी बसचा ऍड्रेस सांगितलं हे ते झालं. रिक्षावाल्याचं रिक्षाच बंद केलं. ठीक आहे चलो. बस आहे बोलला तो. नंबर माहिती आहे तर रेकॉर्डिंग मध्ये बघायला लागेल. तो बोलला बसचा नंबर आहे. तो की बस टोटल बोलला. होपफुली काही तिथं पाऊस नाही आहे. पाऊस असतं लय वाट लागली असतं माहिती आहे. बारिश नो बारिश. काही झालं आलं तर खायला. समोसा घ्यायचा. एक समोसा किती? 25. समोसा पाव 25. फक्त समोसा घे ना मग. टेस्ट कशी आहे? जर टेस्ट असेल तर वर्थ इट आहे. 25. 477 तू मागाशी बोलला 477 ची बस आहे ती गेली आता. यानंतर कधी लागेल काय माहित नाही.
मी विचारलंय ना, तर ते बोलत आहेत की 4-7 ची बस आहे ना, 477 तिचा लास्ट स्टॉपच त्रिमंदिर आहे. सो आम्ही गडाच्या बरोबर खाली उतरू, टेन्शन नाही. लो भैया भंडारा करवा दी. काय हे हे चपातीवर आहे ना नूडल टाकले. झालं, फालतूगिरी करून झाली. गाईस त्या फ्रँकीची टेस्ट मस्त होती, पण ना तो जाम गरम होता. इनफॅक्ट पूर्ण संपूस तर तो नुसता गरमच लागत होता. टेस्ट छान होती, पण कशी कशी समजली टेस्ट, पण लय गरम होता इथं. तर आता 477 ची बस पकडायची आहे आणि सरळ निघायचं आपल्याला आपल्या डेस्टिनेशनला. चलो निघाला बघा. बस स्टॉपवर आलो आहोत. आली गाईज 477 ची बस आलेली आहे. आपली बस आली आहे. चलो चलो. अरे गेली कुठं थांबते ही? थांबली वाटतं. थांबली चल. अरे थांबते तरी कुठं? ए थांबते कुठे ती? स्टेशन जवळ. एक जण बोलला की पुढे आहे, तर आता आपण तुम्ही बोलता पाठी आहे. 477 आम्ही मगाशी तिथं होतो. 477 लागतं इथं आणि आम्ही पार तिथपर्यंत गेलो. पार गाईज बस आलेली आहे 477. लेट्स गो. ठीक आहे भरत, ठीक आहे तिकीट काढा. चल 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 चल. बरं हे गेलो. बऱ्याच वेळा मी बसमध्ये ट्रॅव्हल करतो ना. बसून बसून पाठी बसला कानातन उठतो बघा. स्टॉप आलेला आहे. मला वाटलं वरती चढा लागेल. यांनी बरोबर येऊन सोडला. त्या साईडला बाहेर सिटिंग आहे. ओ माय गॉड गाईज लुक ॲट इट. होपफुली तुम्हाला दिसत असेल. इकडे आतमध्ये सगळी शांतताच आहे. इकडे मग मंदिर आहे. हे चल इकडे इकडे इकडे. पद्मावती देवी, श्री पद्मावती देवी. गाईज दर्शन घ्या पद्मावती देवीचे. या साईडला काय आहे? पद्मनाभ भगवान. ओके. बाहेर सगळे लोक बसलेत, पण इथे एक वेगळी शांतता आहे रे. आम्हाला काय वाटलं माहिती आहे का गाईस, की मंदिर म्हणजे एकदम असं आम्हाला वरती चढत जायला लागेल, पण हे ऑलरेडी वरती सोडतात. ओके. अंबा माताची अंबे. हॅव अ लुक. इथे काय श्री साईबाबा. आज माझं पालखी का जर पालखीला गेलो असतो ना, आज माझा दुसरा दिवस असतो. पण साईबाबाचे इतर दर्शन. चला गाईस आता आतमध्ये जाऊया. श्रीनाथजी, श्री कृष्ण भगवान आणि श्री तिरू. काहीच किती छान मूर्ती आहे बघा, एक नंबर. या साईडला तुळजा भवानी. मुंबईमध्ये राहत असेल आपली नक्की विजिट कुळदैवत. जो कोणी मुंबईमध्ये राहत असेल नक्की विजिट करेल. या साईडला आपली कुळदेवता महाराष्ट्राची, आपल्या अवघ्या महाराष्ट्राने भद्रकाली देवी. हे वरद गरुडदेव पण आहे. श्री चक्रेश्वरी देवी. किती छान वाटतं गाईज. या मंदिरामध्ये ना एक वेगळीच म्हणजे शांतता आहे, म्हणजे पॉझिटिव्हिटी. बाहेर आम्ही एंटर केलं आणि तेव्हापासून एकदम शांत, सगळं नाही आवाज नाही, काय नाही, काहीच नाही. जे काय थकावट झालेलं ना, रिफ्रेश. हां आम्ही रिफ्रेश झालो एक प्रकारे. आम्हाला समजलं पण आता ही गोष्ट आम्ही इमॅजिन केली, म्हणजे आत्ता लक्षात आली. गाईज हॅव अ लुक. ते नंदी असं, ते आपले गणपती बाप्पा. आतमध्ये आपले महादेव, देवो के देव महादेव. आणि आतमध्ये काम चालू आहे. आतमध्ये अजून एक देवी आहे. कोणती आहे? अजून एक देवी आहे, पार्वती देवी. ओके. आतमध्ये सगळं क्लिनिंग चालू आहे, काम नाही चालू आहे, क्लिनिंग चालू आहे गाईज. झुंबरची ज्वेलरी तो वरच, आणि तो झुंबर किती मोठा आहे. सो इमॅजिन करा की ती हाईट किती मोठी असेल. गाईज लुक ॲट द व्ह्यू. लाडत नाही आलं फोटो बिटो काय. गाईज या साईडला इथे खायला पण आहे, टी कॉफी अजून बरंच काय आहे बहुतेक. हो गाईज या साईडला बसायला आहे बघा, खायला प्यायला. आणि आम्ही जस्ट आता वॉशरूमवरून आलो आणि इतका पॉश वॉशरूम होता ना, एक नंबर. हळूहळू इथे एकदम भारी वाईब वाटलं नाही माहिती मला.
माउंटन्समध्ये खरंच एक वेगळीच वाईब असते काही. जर तुम्हाला म्हणजे एक तुम्ही असं बोलता ना की काहीतरी प्लॅन केलं पाहिजे, एकदा तरी नक्कीच आहे, एकदा तरी. असं नाही की खूप मोठा बजेट आहे किंवा काय नाही, ट्रेननी येऊ शकता. तुम्ही कॉफी घेतली, इथं बिस्किट पण आहेत गाईज, इथं आतमध्ये बिस्किट वगैरे पण आहे. 1 मिनिट, बिस्किट काय ना काय आहे. पहिले कॉफी पिऊ आणि मग इकडे येऊ. गाईज जे नाही व्हायला पाहिजे तेच झालं. पाऊस आला बेकार जोरात, वारा आणि पाऊस दोघी आले. मला ते बिस्किट दाखवायचे होते तिकडे तुम्हाला काय काय भेटते. पण आता पाऊस यायला लागला, मला निघायला लागेल. गाईज बेकार पाऊस आलाय. ओ बाबा, अरे उठ होता ना, व्हिडिओ तर काढू दे. अरे मगाशी व्ह्यू दिसत होता, आता काही दिसत नाहीये. अरे बिचारी तिथे थांबली एकटी. बघा पाऊस, बघा बाहेर पाऊस पडतो म्हणून सगळे इथं आतमध्ये बसले. आणि हा इकडं उगाच बिन फुकट फिरायला लागला. गाईज आम्ही आता निघतो इकडनं. पाऊस जरा कमी झालाय तर चला जाऊया. इट्स टाइम टू से बाय बाय टू दिस मंदिर. रिअली अमेझिंग एक्सपिरियन्स. चलो येऊ दे, मना पण येऊ दे. बॅक आळू पाऊस आहे गाईज. पण कसा होता एक्सपिरियन्स? मस्त, एक नंबर. एवढे रिफ्रेश, हा खरंच यार रिफ्रेश. म्हणजे आम्ही एवढं दमलो ना, कारण आम्ही उभेच होतो. आम्ही बसलोच नव्हतो. आम्ही आल्यापासून उभे होतो ट्रेन मध्ये. आता कुठे जाऊन आम्ही रिफ्रेश झालो. चला काय इथं वेट करायला लागेल बस येईपर्यंतचा. बट लुक ॲट द व्ह्यू, किती मस्त वाटतं. काहीच व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला लवकरात लवकर 300 सबस्क्रायबरची फॅमिली बनवायची आहे. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. जय शिवराय.